नमस्कार मैत्रिणींनो. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज खूप स्टेटस ठेवले जातील महिलांकडून. शुभेच्छांचा वर्षाव होईल. परंतु ते कधीपासून सुरुवात झालं हा दिन आपल्याला माहिती पाहिजे ना. एक छोटीशी माहिती घेऊत आपण. जगातील आंतरराष्ट्रीय महिला दिनाची अधिकृत सुरुवात 1911 मध्ये झाली. याची पाळीमुळे 1908 मध्ये न्यूयॉर्कमधील महिला कामगारांच्या आंदोलनात आहेत. तरी 1910 मध्ये क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली आणि 8 मार्च ही तारीख 1917च्या रशियन महिलांच्या ऐतिहासिक संपावरून निश्चित झाली. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली. महत्त्वाचे मुद्दे काय होते? पहिला अधिकृत दिन साजरा कधीपासून झाला? 19 मार्च 1911 रोजी ऑस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा झाला. 8 मार्चची निवड ती कधीपासून झाली? 1917 मध्ये रशियन महिलांनी ब्रेड आणि शांतता यासाठी 8 मार्च रोजी संप पुकारला होता आणि त्यानंतर ही तारीख महिला दिनासाठी निश्चित झाली. बघा कसा संघर्ष असतो. संयुक्त राष्ट्रांची मान्यता. 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करून संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात केली. उद्देश काय होता त्याचा? उद्देश होता महिलांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करणे तसेच समानतेसाठी लढणे हा होता. आपण जिजामाता, सावित्रीबाई, अहिल्यादेवी, ताराबाई, झाशीची राणी अशा कित्येक वैचारिक, लढाऊ, शूर महिलांच्या वारसदार कन्या आहोत. त्यामुळे अभिमान असलाच पाहिजे. परंतु एका महिलेने दुसऱ्या महिलेला कोणत्याही बाबतीत न्यून समजू नये. आर्थिकदृष्ट्या सबळ महिलांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना कमी समजू नये. हाच नियम पद कमी अधिक असेल त्यातही लागू होतोच. सावित्रीमाईंनं असं एकमेकांना न्यून समजण्यासाठी का शिक्षणाची दारं खुली करून दिली आपल्या तमाम भारतीय सामान्य स्त्रीला? यासाठी का सावित्रीमाईनं शेण, चिखल आदी सार झेललं? शिक्षण, पद संकुचित बनवत असेल व व्यक्तींकडे बघण्याचे तराजू चुकत असतील तर कुठेतरी आपल्या विचारात चूक होते हे लक्षात आणावं. असो, सांगायचं तात्पर्य महिलांनी खूप संघर्ष केला प्रत्येक ठिकाणी स्थान मिळवण्यासाठी आणि आजही गरज आहेच म्हणा परिवर्तनाची, दृष्टिकोन बदलण्याची. आणि हे सगळं फक्त एक महिलाच करू शकते. महिलेनं प्रत्येक महिलेला सहकार्य करावं. सकारात्मकता देणं शक्य नसेल तर नकारात्मकताही देऊ नये. जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेला विस्तृत दृष्टिकोनातून पाहिल तेव्हा आपसुकच इतरांची दृष्टी बदलेल. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. याचं सांगण्याचं तात्पर्य, खूप महिला अशा असतात, आपण आजूबाजूला पाहतो, मी पण एक महिलाच आहे, पण आजूबाजूला असं पाहतो आपण की महिला एकमेकींबद्दल नकारात्मक भावना थोड्याशा जास्त ठेवतात. त्यामुळं महिलांनी सकारात्मक राहावं, कारण महिला जितक्या सकारात्मक असतील तितकं वातावरण सकारात्मक बनतं आणि बदल लवकर होतो. त्यामुळं धन्यवाद आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.